नमस्कार. प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला माझी आजी जवसाची चटणी जशी बनवायची ना तिची पद्धत वापरून आज मी तशीच तुम्हाला जवसाची चटणीची रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक वाटी भरून जवस घेतलेला आहे. हा जवस आमच्या शेतामधला असल्यामुळे यामध्ये जरा काड्याकुड्या आहेत. त्याच काड्याकुड्या मी या जवसामधल्या काढून घेत आहे. तर स्वच्छ करून घेतलेला आहे. पहा, काड्याकुड्यासुद्धा यामधल्या छान अशा निवडून घेतलेल्या आहेत. तर संपूर्ण काड्याकुड्या जवसामधल्या काढून घेतल्यानंतर आता मी जवसाच्या चटणीसाठी जे जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते. जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं मी तर एक वाटी भरून इतकं फुल वाटी भरून जवस घेतलं आहे. त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 10-15 कढीपत्त्याचे पानं घेतलेत. 2 ते 2.5 चमचे बारका पोहे खायचा चमचा त्यानं लाल तिखट घेतलं आहे. आणि थोडंसं खोबरं लागणार आहे. तर खोबरंसुद्धा बारीक असं चिरून घेतलेलं आहे चाकूनं. चला मग आता बनवायला घेऊया चटणी. त्यासाठी आता गॅस चालू केला आहे. गॅसवरती कढईसुद्धा तापायला ठेवलेली आहे. आता कढई छान अशी गरम झाल्यानंतर आपण एक फुल वाटी भरून जवस घेतलं होतं ते जवस या कढईमध्ये टाकायचं आहे. आणि उलटण्याने सलग तुम्हाला एक 4 ते 5 मिनटे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. जरा जवस असं छान असं उडायला लागलं, तडतडायला लागलं की म्हणायचं आपलं जवस एकदम परफेक्टली भाजलेलं आहे. तर काय होतं, जास्त करपलं ना की मग चटणी अशी करपट वास येतो चटणीचा. त्यामुळे शक्यतो जवस असा तडतडायला की मग गॅस बंद करायचा. आणि गॅस बंद केल्यानंतर कढईमधलं जवस एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं. आता ज्या कढईमध्ये आपण जवस भाजलं त्याच कढईमध्ये आपण राहिले ते सुद्धा भाजून घेऊया. चालून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं बारीक चिरून घेतलेलं चाकूने खोबरं घालायचं आहे. आणि छान असं थोडा वेळ परतवून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडेसे 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घेतले होते. ते कढीपत्त्याचे पानं आणि नंतर आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान अशा नकलून घेतल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये ॲड करायच्या आहेत. आणि हे छान असं कमी गॅसवरती एक साधारण 5 ते 7 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. मी हे सर्व साहित्य परतवून घेते. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे. तुम्ही सर्वांनी मला सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला सांगितलं ना की मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. जर तुम्ही अजून आपलं हे प्रियंका किचन मराठी मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे अशाच रोज नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आणि सोबतच जर तुम्ही बाजूचं बेल आयकन प्रेस करून ठेवलं तर माझी पुढची येणारी रेसिपी त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. तर चला मग आता सर्व साहित्य मी भाजून घेतलं. ते पण छान थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं जवस, भाजलेलं संपूर्ण साहित्य, त्यानंतर 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण साहित्य घालून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचा भरून इतके जिरे घालायचे आहेत. आता चमचा भरून जिरे घातल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि मीठ घालून घेतल्यानंतर मिक्सरचं झाकण लावून ना आता गरगर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे ही चटणी. शक्यतो चटणी मिक्सरला 2दा-3दा फिरवली ना की मोठी वाटते. पण जास्त म्हणजे 4-5 वेळेस मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे ती जास्त अशी बारीक होईल. कारण काय होतं, माझं हे मिक्सरचं भांडं जरा मोठं आहे. तर मग मोठ्या भांड्यामध्ये मला जरा थोडा वेळ लागलेला आहे बारीक करायला. जर मिक्सरचं भांडं बारीक घेतलं ना तर पटकन अशी बारीक होते चटणी. 2 मिनटामध्ये ही चटणी बारीक होऊन जाते. पण मोठ्या भांड्यामध्ये मी शक्यतो ही बारीक केली ना त्यामुळे मला जरा टाईम लागला. तर पहा, मस्त अशी आपली चटपटीत अशी जवसाची चटणी खूप टेस्टी अशी बनलेली आहे. तर चटणी झाल्यानंतर मी इकडची तिकडची कुठलीच वाट नाही बघितली. माझ्याकडे शेळ्या चपात्या होत्या त्याबरोबर मस्त अशी चटणी वाढून घेतली चपातीवरती. आणि मस्त वरून असं मस्त भरपूर असं तेल टाकून घेतलं आणि मस्त चपाती आणि जवसाची चटणी एन्जॉय केली. तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला ही माझ्या आजीची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करा. कारण ही रेसिपी माझी नाही आहे, माझ्या आजीच्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर आवडली असेल मनापासून तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. आणि पुढच्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटते अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.